मागील रीलमध्ये आपण PCOD म्हणजे काय हे अगदी सोप्या शब्दात जाणून घेतलं. तर या रीलमध्ये आपण PCODची लक्षणं जाणून घेणार आहोत. PCODचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे मासिक पाळी अनियमितता. इर्रेग्युलर मेन्सेस म्हणजेच पाळी लांबणे 8, 10, 15 दिवस, काही जणांची 3-4 महिने पण पाळी लांबते. तसेच ब्लिडिंगमध्ये पण अनियमितता, कधी खूप जास्ती ब्लिडिंग होणे किंवा खूप कमी ब्लिडिंग होणे. PCODमध्ये मेटाबॉलिझम डिस्टर्ब झाल्यामुळे अनेक पेशंट्सचं वजन खूप वाढायला लागतं. झपाट्याने वजन वाढणे हे PCODमध्ये आढळते. तसेच चेहऱ्यावर पिंपल्स येणे, चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे यालाच हिर्सुडिझम असेही म्हणतात. मानसिक ताण, एन्झायटी, डिप्रेशन आणि केस गळणे हे पण PCODचं लक्षण आहे. तर ही काही लक्षणं आपल्याला जाणवत असतील तर निश्चितच PCOD आहे का नाही हे आपण सोनोग्राफी करून पडताळून घ्यावं. तसेच काही हार्मोन्सच्या टेस्ट असतात, त्यात LH, FSH, टेस्टोस्टेरॉन किंवा प्रोलॅक्टिन या हार्मोन्सच्या टेस्ट करून घेणं आवश्यक आहे.